जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी. द्या बोला मानाचा मुजरा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालतो आम्ही. तर एखाद्या देवा बोला घातल्यावर काय हरकत होतं? आम्हाला काय हरकत नाही. पण तसं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्यांच्या नावावर नावापुरतं जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, निवडून यायचं, हिंदूचं राष्ट्र म्हणायचं, हिंदूचं हे म्हणायचं, हिंदूचं सरकार म्हणायचं. काम काय कसे करायचे? आता आतंकवाद्यासारखे. मी म्हणत नाही, तुम्ही करून दाखवलं तर तसं त्याच्यामुळे म्हणावं लागू राहिलं. नाहीतर म्हणशान हा काही बोलला सोशल मीडियावरती. आता तुम्ही म्हणले सोशल मीडियावरती मला शाद येतात. साखर 70 रुपये किलो झाली. गोड तेल 180 रुपये लिटर झालं. त्याचे भाव कमी करा. 70 रुपये किलो साखर आली, तिथे 30 रुपये किलो साखर करा. आम्ही तुम्हाला देवा भाऊ नाही, देव मानू. गोड तेल 180 रुपये लिटर झालं, ते 70 रुपये आणून दाखवा. आम्ही तुम्हाला देव मानू. साखरेचे भाव आता डिझेल पेट्रोलचे भाव. माझ्याकडं तर गाडी नाही, घोडी नाही, सायकल बी नाही, पण तरी म्हणतोय हाय कोणाकडं माझ्या बंधूकडं त्यांच्याकडं. कारण ज्यांच्याकडं गाड्या वाड्या आहे ते माझे बंधूच झाले ना. आणि जे तुमचं इंतोलन काय फिंतोलन काय जे ते त्याच्यामुळं आज साखरेचे भाव वाढले तुम्ही म्हणतात, लोक म्हणतात. पण तुम्ही जे मक्काचे आता कापसाला भाव काय देणार आहे ते आता सांगा. जे आमचे आता तर दुष्काळासारखंच आहे परिस्थिती नाही, दुष्काळच म्हण दुष्काळाचे हे तुम्हाला कळतं. तुम्ही बी काय हे नाही. आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या माता बहिणीवरती, आई बहिणीवरती 2-2, 3-3 वर्षाच्या मुलीवर जे आता मागं जे बलात्कार हे ते झालेले, त्या गुन्हेगाराला तातडीने फास्टॅग नाही, फेस्टॅग ते आता गेलं आलं, ते गेलं. फास्टॅगचा जमाना गेला तुमचाला. आम्ही आतलो पाहत आलो, आम्ही कॅन्डल मार्चच्या काढत आलो. आता तसं नाही. तुम्ही देव आहे ना, देवा भाऊ म्हणतो आम्ही तुम्हाला. तर ते देवासारखं त्या नावासारखं तुम्ही त्याचं काम करून दाखवा आम्हाला. आणि ह्या अशा नरम धर्माला तातडीने भर चौकात फाशी देण्यात यावा. ते आत टाकले, लगेच 2-4 महिन्यानं लगेच सुटले बी. उजून आहेत उजून ते असे अत्याचार करायला मोकळे. तर असं झालं नाही पाहिजे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं ना, कडलोट होत होता. माता बहिणीचं, आई बहिणीचं कोण जर असा माता बहिणीची इज्जत तिला कोणी हे करू शकत नव्हतं. तर तसं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तुम्ही काम करून दाखवा आम्हाला. तुम्हाला डोक्यावर नाही, तुम्हाला खांद्यावरून तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. तर नाही नाचन मग त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं कुत्रं भोगतं, मग आम्ही त्यांना दाखवून द्यावं आम्ही काय म्हणून काय. एवढं काम तुम्ही मुख्यमंत्री, तुमच्यात ती पावर आहे, तुमच्यात ती धमक आहे करायची. जसं योगी आदित्यनाथ साहेबांना मी इथं मानतो, हृदयात ठेवतो, तसं तुम्ही करून दाखवा. महाराष्ट्राचा बिहार होऊन देऊ नका. एका वेळेला आपलं महाराष्ट्राचं बिहार म्हणता बिहार कुठे निघून गेलंय, महाराष्ट्र त्याच्यापेक्षा खाली गेलंय. म्हणून सांगतोय देवा भाऊ, हा जोडून कळकळायची विनंती. ज्यापर्यंत तुम्ही कायदे कानून इथं ट्रिक करीत नाही, तेपर्यंत माता बहिणीवरती जेवढे अत्याचार होऊ राहिले आणि हे होऊ राहिले, तेवढे तातडीने तुम्ही त्याच्यावरती लक्षात घ्या. म्हणजे लक्ष देण्याचं काम आहे. नुसती लाडकी बहीण करू नका, त्या बहिणीचं संरक्षण बी करा. एका वेळेला लाडकी बहीण नाही दिलं तर चालतं आम्हाला, पण त्या बहिणीचं संरक्षण करणं एक कर्तव्य तुमचं आहे. या आम्ही नाही सांगायला पाहिजे तुम्हाला. जय भवानी जय संभाजी, जय भवानी जय शिवाजी जय संभाजी.